कोण आहात तुम्ही? भाऊ, मी जर इथे फक्त मोलकरणीचं काम करायला आले होते. मला इथे काय करणार आहे याची कल्पनाच नव्हती. मी बंगल्याच्या मागे केर काढत होते, तितक्यात मला एक दार दिसलं उघडं. मला वाटलं ते तळघर आहे. ते साफ करायचं असेल म्हणून उघडं ठेवलं असेल. म्हणून मी आतमध्ये गेले आणि तिथे बघितलं तर तिकडे बावल्या लटकवलेल्या होत्या विचित्र. मी ते बघून खूप घाबरले. खूप अंधार होता. त्यात मागून वहिनी साहेब आल्या आणि काही काढल्याच्या आतमध्येच त्यांनी मला सांगून टाकला. मी तिथे सर्वे करायला आले होते. त्यांचं बोलणं ऐकलं. प्रिन्सरांचे हातच नव्हते आणि भिन्न फुटू नये म्हणून त्यांनी मला मारून टाकलं. पण आज तुम्ही आम्हाला जागा करून आमचं खूप मोठं काम केलंय. त्या भद्र आणि प्रिन्सने आम्हाला संपवलंय. आमच्या परिवाराला पोरके गेले, त्यांना तर आम्ही सोडणारच नाही. आम्हाला तर अजून मुक्तीच मिळाली नाही. आता त्या नालायकाला संपूनच काय आमची मुक्ती मिळणार. या दोघांना आम्ही संपवणार आम्ही त्या दोघांना. त्या दोघांना आम्ही संपवणार. त्या दोघांना आम्ही संपवणार. आली तुला सोडणार नाही. स्वाद बघत होतो. वहिनी साहेब, ओळखलात का मला? मी मंदा तुमच्या इथे मोलकरणीचं काम करायला आले होते आणि तुम्ही मला चिरून टाकलात, मारून टाकलात. लक्षात आहे ना? आणि मी तर सर्वे करायला आली होती. मी भिकारी. मटण खायला घालायचं आम्हीच दाखवून माझा गळा चिरला ना तुम्ही. आणि मी पोस्टमन. आणि मी पार्लर वाली. मी तर तुमच्या ओळखीचा पण नव्हतो, तरी माझा जीव घेतला तुम्ही. चुप. तुमच्यासारख्यांना घाबरणाऱ्यातली नाहीये ही भद्रा. कळलं ना? एक मंत्र म्हणेन आणि सगळ्यांना तुरंत नाहीशी करून टाकेल ही भद्रा. तुझ्या या मंत्राचा असर होणार नाही आमच्यावर. आता आम्ही मुक्त झालोय. बसला 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 बसला
नाही जवळ काय माझ्या जवळ काय जवळ काय नाही बद्रे नाही सोडणार तुला. शक्ती बघितलंस, पापाचा सर्वनाश होतोच होतो. आज तो होणार. भद्राला तिच्या कर्माची शिक्षा मिळणार. शिवा पण असं व्हायला नको होतं. आपण भद्रावती मॅमला वाचवायला हवं. काय शक्ती, तू बरी आहेस ना? शिवा, मैत्री आई काय म्हणाली होती हे विसरलास? प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडमला त्यांच्या पापाची शिक्षा मिळायला हवी, पण ती अशा प्रकारे नाही. त्यांची पाप पुराव्यानिशी सगळ्या जगासमोर आणायला हवी. कायद्याला खिशात ठेवणाऱ्यांना, दुष्ट शक्तीचा वापर करून स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या भौतिक सुखासाठी दुसऱ्यांचा बळी घेणाऱ्यांना असं सहजासहजी मरता कामा नये. त्यांचं सत्य समाजासमोर आणायला हवं. सर्वांना कळायला हवाय हैवानांचा खरा चेहरा. बरोबर बोलतेस तू, पण मग असं असेल तर आपल्याला भद्राला वाचवायला हवं. चल. मला मारायचं नाही, मला मारायचं नाही. हे सगळी मडी इथे कशी आली? हे सगळं काय सुरू आहे? हे सगळं काय सुरू आहे? चटकोबा, चटकोबा, चटकोबाला बोलवते, चटकोबाला बोलवते. हे बाचे शक्ती, आत कसं जायचं आता? शिवा, आपण एक काम करूया. आपण खिडकीतून आत शिरू. हा चल. बद्री दार उघड, बद्री दार उघड, बद्री दार उघड. जवळ काय मागे वा, मागे वा. जवळ काय चुप चुप चुप. माझा मंत्र काम नाही करते, पण माझा चटकुबा, माझा चटकुबा खूप शक्तिशाली आहे, खूप शक्तिशाली आहे. तू इथे आला ना, तुझे 3-13 वाजवेल, 3-13 वाजवेल. लांबा लांबा, माझ्यापासून लांबा. आता आम्ही कोणालाच घाबरत नाही. तुला आता आमच्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही. तुझ्या पापाचा गडा भरलाय भद्रे. तुला आता आम्ही संपवणार. या चांडाळीने जसं आपल्याला मारलं तसं हिला आता मरण आलं पाहिजे. आता आम्ही तुला सोडणार नाही. तुला तडफड मारणार. तुला आता संपवणार.
थांबा थांबा थांबा. दूर व्हा. हे बघा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज प्लीज यांना मारू नका, प्लीज. दूर व्हा तुम्ही. शक्ती, तू बोलतेस हे? तू या बाईचा जीव वाचवतेस? आमचा जीव घेतला हिने. या राक्षसीला सोडायचं नाही आज. चला रे, संपवायला. थांबा थांबा थांबा. हे बघा बघा, आपण तुमचा राग समजू शकतो. नाही, या बाईला शिक्षा व्हायलाच पाहिजे, पण आधी शक्ती काय बोलते तेवढं ऐकून घ्या प्लीज. हे बघा, तुमच्यासोबत जे काही घडलं ना ते खूप वाईट घडलंय. ते खूप क्रूर होतं, अमानुष होतं. तुम्हा सगळ्यांचं दुःख मला कळतंय. तुमच्या मागे तुमचं कुटुंब होतं. कुणाचे आई वडील आजारी असतील, कुणाची मुलं पोरकी झाली असतील, कुणाची स्वप्न अधुरी राहिली असतील, तुमच्या आशा आकांक्षा अधुऱ्या राहिल्या असतील, आणि ते सगळं या नराधमांमुळे. तुमच्या गरिबीचा, चांगुलपणाचा, सच्चेपणाचा या लोकांनी फायदा घेतलाय. या लोकांना जगण्याचा काही एक अधिकार नाहीये. पण तुम्ही जर आज यांना संपवलं ना, तर यांचा खरा चेहरा कधीच जगासमोर येणार. यांनी आजवर केलेले असंख्य काळे धंदे, असंख्य गुन्हे, अमानुष कृत्य, हे सगळं जगाला कळायला हवंय. या लोकांना काय, या राक्षसांना शिक्षा मिळणारच. फक्त तुम्ही यांना आमच्याकडे सोपवा. एकदा का यांच्या पापाचा पाढा सगळ्या जगासमोर वाचला की मग सगळ्या जगालाही कळेल. अशा धूर्त आणि पापी राक्षसांपासून सावध राहायला हवाय. पण आमच्या मुक्तीचं काय? ती कशी मिळणार आम्हाला? मी तुम्हाला वचन देते, तुम्हाला मुक्ती मिळणार. आणि या राक्षसांना कठोरातली कठोर शिक्षा मिळवून देण्याची जबाबदारी माझी. फक्त तुम्ही आता माझं ऐका, प्लीज प्लीज. यांच्यावर अटॅक करू नका. तुझ्यावर विश्वास ठेवतो आम्ही. तू म्हणशील तसंच होईल. थँक्यू सो मच. खरंच तुमचे खूप खूप आभार. भद्रावती मॅम, उठा, यांची माफी मागा. मी? कसली माफी? शक्ती, कशाला ती माफी बिफीचं झंझट पाहिजे? जाऊ दे ना, घेऊ दे या लोकांना याचा जीव. चल. नाही, थांब. मी माफी मागते. सॉरी. मोठ्याने आणि मनापासून माफी मागा त्यांची. हो, मी माफी मागते. मला माफ करा. मी चुकले. मी तुमचा जीव घेतला. मला माफ करा. मला मारू नका. मला मरायचं नाहीये. शक्ती, तू ज्या आम्हाला वचन दिलंयस ते तुझ्या लक्षात असू दे. ही भद्रा आणि हिचा नवरा, यांना शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा बापरे, काय करू? आतमध्ये जाऊ की नको? नाही, मी जर आतमध्ये गेलो आणि ते भूत माझ्या छाताडावर बसली तर माझा जीव घेतील. नको. काय करू? तिकडे बॉस झाडात अडकलेत आणि वहिनी बॉस भूतात अडकलेत. मी दोघांपैकी कोणाला वाचवायला गेलो ना तर माझाच जीव जाईल. नको.
माझी अवस्था अशी झाली, इकडं झाड, इकडं आड आणि तिकडं वीर. काय करू काय करू काय करू. पण ॲज होत करून येता म्हणून मला प्रश्न पडलाय की ह्या सगळ्यांना तर मी तिकडं पुरली होती, मग ही सगळे इकडं कशी काय उपटलेत. जाऊ देत. या भूतांनी बॉसना आणि वहिनी बॉसला मारू देत, मला काही फरक पडत नाही, मारू देत. तुला आम्ही कधी मारलं होतं? नाही म्हणजे तू इकडे कसं काय? पण तुम्हाला एवढं घाबरायला काय झालं? मी कुठे घाबरलोय? मी एकदम ओके आहे. आणि माझ्या समोर कोणी भूत आलं ना आणि राक्षस आला तरी मी घाबरत नसतो. त्याला समोर कोण आले ना त्याला मी अटक मटक सटक करून देऊ शकतो. हा बघा कोणाला. हे हातात काय पाहिलं? हा दिसतंय मला. घ्या पाणी घ्या. पाणी पिऊन आता डोकं शांत झालं असेल असं समजतो. मग आता तुम्ही समाजासमोर तुम्ही केलेली सगळी पापं गुन्हे या सगळ्यांबद्दल कबुली द्यायला तयार आहात हो ना? कसले गुन्हे कसले पाप तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. नाटकं बाद झाली हा. जे काय छोटे मोठे गुन्हे केले असतील ना ते आता जगासमोर मान्य करायचे. जसे ते मगाशी त्या भूतांसमोर केले ना तसे. मी काय मान्य केलं? हा काय मान्य केलं? मी काहीही मान्य केलेलं नाहीये. अरे काय धादांत खोटं बोलते ही बाई. खोटं बोलत नाहीये मी. नाही खोटं बोलत आहे. का बोलेल खोटं मी? हा आणि ठीक आहे बोलत असेल मी खोटं बोलत असेल खोटं. मग तुमच्याकडे काही पुरावा आहे? हा आहेत काही पुरावे तर मग दाखवा. पुरावे नाहीयेत? घ्या पुरावेच नाहीयेत माझ्या विरोधात. चाललेत मोठे मला शिक्षा द्यायला. मला अडकवण्याचा प्रयत्न करताय? अरे बाबांनो कोर्टात हे सगळं सिद्ध करण्यासाठी ना पुरावे लागतात, पुरावे. आणि तेच पुरावे तुमच्याकडे नाहीयेत. ज्या सगळ्या लोकांचा मी बळी दिलाय ह्या गोष्टीचा माझ्या विरोधात तुमच्याकडे काही पुरावा आहे? नाहीये. मग उलट मोठे मला अडकवायला. अरे अशी क्लीन चिट मिळेल मला. हे सगळं खोटे. हे व्हिडिओ तुम्ही बनवलेत. हे व्हिडिओ खोटे तुम्ही बनवलेत. ते काय आताच ते काय एआय वगैरे वापरून तुम्ही हा खोटा व्हिडिओ बनवलात. या व्हिडिओतली बाई मी नाहीये. या व्हिडिओतली बाई मी नाहीच आहे. अहो काय भद्रावती मॅडम, किती उत्तम ऍक्टिंग करता तुम्ही. चुटकी सरशी तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात, तुमच्या आवाजाचा सूर बदलतो. पक्क्या नाटकी आता तुम्ही. नाटकी? अगं शक्ती, मोठ्या मोठ्या हिरोईन पण फिक्या पडतील यांच्या नाटकासमोर. नाटक नाही येत. नाटक नाही येत. हे असे खोटे व्हिडिओ दाखवून ना
मला कोवण्याचा प्रयत्न करू नका. मॅडम, हा व्हिडिओ आम्ही बनवला नाहीये, पण जे सत्य आहे ना तेच दिसतंय, यात शंका नाही. खोट आहे, खोट आहे सगळं, सगळं खोट आहे. ओ वहिनी साहेब, सगळं करून सवरून वर नामानिरळ होत आहे का? आ त्या निष्पाप मेलेल्या लोकांपासून तुमचा जीव वाचवलाय म्हणजे तुमची सुटका झाली असं नाही. हा सगळ्या पापांचा हिशोब होणार. पण शिवा, यांनी ज्याच्यासोबत पाप केली, पापांची परिसीमा ओलांडली, तो पापांचा दुसरा भागीदार कुठे? बाहेर गेलेत ना, त्यांना माहित असतीलच. का हो, कुठे गेलेत? प्रिन्स निखारगे उर्फ सरकार. मला नाही माहित. तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय ना? तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय. सोडणार नाहीये मी, सोडणार नाहीये मी तुम्हाला, नाही सोडणार आहे. ओ, कुठे जाताय तुम्ही? कुठेही पळून गेलात ना तरी तुमच्या पापांचा पर्दा फाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शक्ती, आपल्याला काय वाटतं माहितीये? आपल्याला आता ना पोलिसात कळवायला पाहिजे. कायद्याचा इंगा काय असतो ना, हे या बाईला कळायला पाहिजे. नाही शिवा, प्रिन्स काका कुठे आहे आपल्याला माहिती नाही. असं एकेकाला शिक्षा देऊन काहीही होणार नाही. पाप त्या दोघांनी मिळून केली आहेत, त्यामुळे शिक्षा पण त्यांना एकत्रच व्हायला हवी. तू बोलतेस बरोबर, पण गेलाय कुठे हा प्रिन्स? आपण जमीन खणून त्यांच्या विरोधात पुरावे मिळवणार आहोत याची चाहूल तर लागली नसेल ना त्यांना. आपण गोत्यात येऊ म्हणून कुठेतरी लपून बसला असेल. शक्ती मॅडम, वस्त्रात तू इथे? हो, मीच मेसेज करून बोलवून घेतलं होतं त्याला. अरे, एक फाईल घरी राहिली होती, आणलीस का रे फाईल? येस, दिस इज युअर फाईल. टेक दिस. थँक्यू. पण शक्ती मॅडम, भावा, इथं काय घडलंय का? नाही म्हणजे वातावरण एकदम भकास दिसतंय. आणि मी येताना पाहिलं, आउट ऑफ द बंगला एक मोठा खड्डा खणलेला आहे. हा कशासाठी? तो काय गडबड आहे का? नाही नाही, काय नाही, सांगतो तुला नंतर. बरं भावा, अरे इथं भूत भीत नाहीत ना? नाही ते चेटकोबाचं ऐकल्यापासून ना इथं यायला भीती वाटते बाबा लय. नाही रे, असं काय नाही, काय नाही असं. भावा, मग तू बाहेर खड्डा कशा पायी? अरे लय मोठा खड्डा आहे, तू कशाला? वस्ताऱ्या, तुला बोललो ना आपण, सांगतो नंतर. जा, ते सलून उघडा ठेवून आला असशील तू. जा जा, बोलूया आपण नंतर, मी येतो. जा. हा, आता येतो. हा,